नामसाराचे ही सार शरणांगत यम किंकर उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमोळी नाम जपता चंद्रमोळी नामे करला वल्ह्या कोळी उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वरनु काय तुका म्हणे वरनु काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाची बोला पुरुषोत्तम पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान हरे चरणा संतासिया हरे चरणा संतासिया पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी
भगवंताच्या नामाचं महत्व दाखवता दाखवता भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या या नामधारकाचा अधिकार दाखवलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. मौजे पाटोदा गेले अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य अमृतवाहिनी सोहळा, खरं पाहिलं गेलं शास्त्र सांगतं 12 वर्ष झाली की एक तप पूर्ण होतं. आणि शास्त्र अजून एक सांगतं, कोणतं पण क्षेत्र असो, वारकरी संप्रदाय असो किंवा संसार असो, त्या कार्यामध्ये तुम्ही सतत 12 वर्ष जर कार्यरत असाल तर त्या तुमच्या कार्याला काहीतरी महत्व प्राप्त होत असतं. म्हणजे एक तप पूर्ण नाही तर गेले 4 तप पूर्ण झालेत. 5व्या तपाकडे आपली सुंदर वाटचाल चालू आहे. एकदा गावाकरता जोरात टाळी वाजवा. वर्ष आहे 91. गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्यामधील माझ्यासारख्या पामर जीवाकडे आलेली आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते. मायबाप, सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले पंचक्रोशीतील जेवढे काही टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो. खरं पाहायला गेलं तुम्ही संभाळिलो संती भय निरसली खंती. संतांनी संभाळ केलेली जी भूमी असते त्या भूमीमध्ये अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत असतात. खरं पाहायला गेलं, खरं बोलू मी तुम्हाला, परमार्थामध्ये सध्या हल्ली चालू झाले. 20 वर्ष झाली असली, 15 वर्ष झाली असली, थाटामाटा सोहळा चालू आहे. पण त्या सोहळ्यामध्ये सुद्धा भेद निर्माण झालाय. एका एका गावामध्ये 4-4, 3-3, 2-2 सत्य आहेत. असो, तो प्रत्येकाच्या भावाचा आणि प्रत्येकाच्या वादाचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालू असणार हा सोहळा आणि या सोहळ्याची रूपरेषा दाखवत असताना वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मचैतन्य गुरुवर्य मारुती बाबा कानेगावकर, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य एकंबरीकर बाबा असतील, त्या दोन्ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला परिसर आहे. आणि या परिसरामध्ये अनेक कीर्तनकार रत्न असतील, अनेक वादक असतील, अनेक गायक असतील. खरं पाहायला गेले त्यांनी संभाळ केला म्हणून आज एवढं वातावरण तयार झाले. सेवेसाठी उपस्थित जेवढे काही टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो. विशेष पाहायला गेलं स्वर कुशलतया राघकृतार्जुन, भागवतामध्ये शुकाचार्य वर्णन करतात. आज जसं आपल्या गावामध्ये कीर्तनाचा सोहळा दरबार भरलाय ना, हाच दरबार भगवंताच्या दरबारामध्ये भरत असतो कीर्तनाचा. आणि त्या भगवंताच्या दरबारामधल्या कीर्तनामध्ये चाली उचलण्यासाठी, प्रमाण उचलण्यासाठी, राग अळवण्यासाठी राघकृत अर्जुन, अर्जुन नावाचा शिलेकरी आहे. खरं सांगू, कीर्तनामध्ये शिलेकरीन वादक असतील तर त्या कीर्तनाला रूपरेषा अतिशय सुंदर महत्व प्राप्त होतं. त्या देवाच्या दरबारामधल्या कीर्तनामध्ये एकच अर्जुन होता चाली म्हणण्याकरता. आज आपल्या दरबारामध्ये बरेच अर्जुन लाईनीला उभे आहेत. नेमकं कोणत्या अर्जुनाला चाल द्यायची पंचायत पडणार आहे? पुन्हा वर्णन आहे इंद्रवादिन मृदंगम. त्या देवाच्या दरबारामध्ये कीर्तन नटावं म्हणून दोन्हीकडून 2 भले मोठी इंद्र राहायचे. पण मला असं वाटतं, मी छातीवर हात ठोकून सांगेन, त्या दोन्ही इंद्राला मागे टाकेल आमचे प्रमोदजी महाराज आहेत. एकदा महाराजाकरता जोरात बाबांच्या चरणी वंदन करतो. खरं सांगू तुम्हाला, कला लय लोकांकडे आहे, ज्ञान भरपूर लोकांकडे आहे. पण वारकरी संप्रदायाला सांगतो, अहंकाराचा वारा लय कलाकार पाहिले, लय वारकरी पाहिले. कारण मी सगळे फडावर चलतोय. तिकडे दादाच्या पण फडावर असतोय. आमच्या वास्कर संप्रदायामध्ये देहूकर कानोबा महाराज फोन करते, जेवणजी बाबा फोन करते. खरं पाहायला गेलं सगळ्या फडावर, पण लय कलाकार बघितले, लय वादक बघितले. पण एकमेव मी सांगत असतो की ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाएकी शुद्ध भावना, प्रत्येकाएकी कळवळ असणारे आमचे प्रमोदजी महाराज आहेत. महाराजांच्या ही चरणी वंदन करतो. त्याचबरोबर एकीकडून मृदंग प्रमोद महाराज असतील, त्यांना साथ करणारे पुढे महाराजांचं नाव श्रेयसजी महाराज असतील, गाव तुळजापूर. महाराजांच्या ही सुंदर असं वादन आहे. महाराजांच्या ही चरणी वंदन करतो. पंचकृषीतील टाळकरी, गायक वर्ग, वादक वर्ग, प्रत्येकाचा आता उल्लेख करत बसत नाही, प्रत्येकाच्या चरणी वंदन करतो. खरं पाहायला गेलं आमच्या चोपदार करता एकदा जोरात टाळी वाजवा. बरेच लोक म्हणतात बरं का, वारकरी संप्रदायामधला कथाकार लय मोठ्या किमतीचा असतो. कथाकार, कीर्तनकार उंचीवरची जागा असते. अजिबात चुकीची कल्पना आहे तुमची. वारकरी संप्रदायाचा मुख्य खमजार कोण असेल तर तो चोपदार आहे. चोपदारने सांगितलं महाराज उरकून घेतलं की उरकूनच घ्यावं लागते.
भलं तिथं कोण जरी आलं महाराज उरका म्हणलं की अजिबात नाही, पण चोपदारांनी आदेश दिला की उरकावं लागलं. दोन्ही चोपदारांच्या चरणी वंदन करतो. साऊंडवाला अतिशय सुंदर आहे, एकदा जोरात टाळी वाजवा दादा करतात. दादाचीच आहे ना सिस्टीम. आता दादाचं काय कौतुक करावं, सिस्टीम तशीच, हाताला चव तशीच. एखाद्या बाईच्या हाताला चव नसेल, जेवण वगैरे सुंदर करते, तर एखादा महाराज नसला गैरहजर असला कीर्तन पण करते. महाराजांच्याही चरणी वंदन करतो. महिला वर्ग आहेत, पुरुष वर्ग आहे, सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. आणि विशेष पाहायला गेलं माझा परिचय तुम्हाला देत बसत नाही. असं म्हणते बघा, जोपर्यंत नवरीची इती जाती होत नाही तोपर्यंत नवरी शांत असते. कळते का मावशी? इती जाती एकदा नवऱ्या घरी आलेली सुरुवातीला कोणी पण घरातल्यानं काम सांगू द्या, जी 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 पदर घेतलेला असतो. कोणी पण, अगदी लहान लेकरानं जरी काम सांगितलं तर जी जी. पण एकदा काय इती जाती झाली, माईच्या गावाला जाऊन आली, जी जी म्हणणारी, होई ग म्हणले काय आहे म्हणते, म्हणजे ती कुणाला भेट नसते. तशी माझी इती जाती मागितल्या 2 वर्षाखाली महाराजी झाली पाहिजे. त्याच्यामुळे काय घाबराची काळजीच नाही. पंचकृषीतील महिला असतील, टाळकरी असतील, गायक वर्ग, वादक वर्ग, भाविक विश्वासीन तुका म्हणेन म्हणत त्याशी. माझ्या पांडुरंगाला ज्याची आवड आहे, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळस आणि ज्याच्या कपाळाला पवित्र बुक्का, अशा प्रत्येक वारकऱ्यांच्या चरणी वंदन करतो. सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे. आये महाराज विराजिये, आये महाराज विराजिये,
जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरवृत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभाजन मारुतिनंदन, हे दुःखभाजन मारुतिनंदन, तुला मेरे पुकार पवनासुत विनती मानवा, पवनासुत विनती मानवा। नामसाराची ही सार शरणांगत यम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम। आजच्या पवित्र अशा दरबारामध्ये निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताच्या नामाचं महत्व दाखवता त्या भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाचा अधिकार दाखवला। तुकोबाराय म्हणतात, मायानो, ज्या अर्थी ही 3.5 हाताचं शरीर भेटले ना, त्या अर्थी या शरीराला सुद्धा काहीतरी कर्म आहे, काम आहे। ज्या अर्थी हे 3.5 हाताचं शरीर भेटलंय माय, त्या अर्थी या 3.5 हाताच्या शरीराने भगवंताच्या प्राप्ती करता आम्ही अहोरात्र पळापळ केली पाहिजे। आता प्रमाण नको, वेळ झाली। ज्या अर्थी 3.5 हाताचं शरीर भेटलंय माय, त्या अर्थी या शरीराचा वापर केवळ आणि केवळ भगवंताच्या प्राप्ती करता मी तुम्ही केला पाहिजे। उठल्याबरोबर अंघोळ झाली पाहिजे, अंघोळ झाल्याबरोबर आई वडिलांचं दर्शन झाले पाहिजे, या शरीराचं कर्तव्य सांगत नाही। अंघोळ झाल्याबरोबर आई वडिलांचं दर्शन झालं पाहिजे, एवढंच नाही, या पायानं पळस सुटलं पाहिजे गावातल्या मंदिराजवळ। मंदिरामध्ये गेल्यानंतर या हातानं भगवंताच्या समोर हात जोडले पाहिजे। मंदिरामध्ये गेल्यानंतर या डोळ्यानं, डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे, या डोळ्याने विठ्ठलाला पाहिलं पाहिजे, या हाताने विठ्ठला करता टाळी वाजली पाहिजे, या पायानं विठ्ठला करता तिथवर विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पळत गेलं पाहिजे। या कानानं तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे गुण वाजवू नका, या कानानं ऐकायचंय तर फक्त आणि फक्त विठ्ठलाचं गुणगान ऐकलं पाहिजे। या मुखानं बोलायचंय तर बोलावा विठ्ठल सोडून या शरीराचा वापर दुसऱ्या कामाकरता केला नाही पाहिजे। मी सांगत नाही, दिले इंद्रिय हात पाय
उठल्याबरोबर या शरीराला, या अवयवाला काम आहे. उठल्याबरोबर आंघोळ झाल्याबरोबर आईवडिलाचं दर्शन केलं पाहिजे. उठल्याबरोबर पांडुरंगाला या डोळ्याने पाहिलं पाहिजे. उठल्याबरोबर पांडुरंगाचं गुणगान या कानानं ऐकलं पाहिजे. या मुखानं पांडुरंगाचं गुणगान झालं पाहिजे. पण सध्या हल्ली या शरीराचा वापर देव प्राप्ती करता होत नाही. या शरीराचा वापर केवळ आणि केवळ 3 गोष्टी करता व्हायला लागलाय. या गळ्यामध्ये माळ आली पाहिजे, कपाळाला बुक्का लावला पाहिजे, या शरीराचा वापर सांगालोय. या हाताने देवा करता टाळी वाजली पाहिजे, या पायानं देवा करता पळ काढली पाहिजे वारीला, या कानाने विठ्ठलाचं गुणगान ऐकलं पाहिजे. पण हे सगळं शरीर विठ्ठल प्राप्ती करता तडफड करत नाही. हे सगळं शरीर दुसऱ्या ठिकाणी तडफड करायला. खरं सांगू तुम्हाला, औट हात कामाना देह अल्लाने तुझे दिया. औट म्हणजे 3.5, अल्ला म्हणजे माझा देव. अरे 3.5 हाताचं शरीर माझ्या भगवंताने दिलं देवाच्या प्राप्ती करता. पण या लोकांनी 3 गोष्टी करता वापर केला या शरीराचा. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. अरे सगळं खाण्यामध्ये पिण्यामध्ये निवांत घरामध्ये गाडगुड गाडगुड झोपण्यामध्ये माफी मागून बोलतो बरं का. देवाच्या प्राप्ती करता ही शरीर दिले, मगाच प्रमाण दिले इंद्रिय हात पाय कान सगळे शरीर दिलं भगवंताच्या प्राप्ती करता. कोणी भगवंताच्या प्राप्ती करता या शरीराचा वापरच केला. खाण्याकरता पिण्याकरता निवांत घरामध्ये गाडगुड झोपण्याकरता या शरीराचा वापर. माफी मागून बोलतो. खाणं पिणं आणि निवांत झोपणं दारातल्या म्हशी पण करते ते. माफी मागून बोलतो बरं का. खाणं पिणं निवांत झोपणं दारातल्या म्हशी पण करत असतील. आणि जर तुम्ही आम्ही तसं वागत असो तर दारातल्या म्हशीत आणि घरातल्या, मी म्हणलं नाही म्हैस आहे बाबा, कीर्तन झाल्यावर गावाकडे जायचं आहे. अरे दारातल्या म्हशीमध्ये आणि आम्ही जर तसं कृत्य करत असलो तर घरातल्या माईमध्ये काय बदल आहे विठ्ठल. मायांनो, ज्या अर्थी 3.5 हाताचं शरीर भेटले ना, त्या अर्थी खटाटोप 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 करून हे शरीर भेटले. खरं सांगू माय, सहजासहजी शरीर भेटलं नाही. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष योन्या जन्माला आलेला आहोत. कोल्या कुत्र्याच्या जन्माला जावं लागलं माय, पशु पक्ष्यांच्या जन्माला जावं लागलेलं आहे, कीटकांच्या जन्माला जावं लागलं. एवढंच नाही, प्रत्येक वनस्पतीचा जन्म आम्हा तुम्हाला भेटला आहे. आता जन्म भेटल्यानंतर सुख दुःखाचे डोंगर आले आणि जन्म भेटल्यानंतर मरण आलं. पुनरपी जननम हे पाठ आहे सगळ्याला. असं अनेक वेळा जन्माला आले. एका योनीमध्ये एकच चक्कर नाही, 84 लक्ष योन्या फिरलं. पण एका योनीमध्ये एकदा चक्कर नाही, एक योनी आणि मग लागे वारा मानवाचा. अरे एवढं सगळं खटाटोप, एवढी सगळी दुनिया जन्माला यायचं मरायचं यायचं म्हणायचं, एवढं चक्र फिरून हे 3.5 हाताचं शरीर प्राप्त झाले ना, तर या शरीराचा वापर देव प्राप्ती करता मी केला पाहिजे. तुका म्हणे जन्म सार्थक कधी आहे? बंगले बांधल्यानंतर ह्या जन्माचं सार्थक नाही माय. जमिनी घेतल्यानंतर या जन्माचं सार्थक नाही. लेकरा बाळाची लग्न झाली म्हणून या जन्माचं सार्थक आहे नाही. नाही, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुम्ही जन्माला आला हे सार्थक कधी? बंगला बांधल्यानंतर नाही, जमिनी घेतल्यानंतर नाही, केवळ आणि केवळ विठ्ठलाची एक, विठ्ठलाला पाहण्यामध्ये आणि विठ्ठलाच्या प्राप्तीमध्ये या 3.5 हाताच्या शरीराचा वापर आम्ही तुम्ही केला पाहिजे. लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज सगळं तुमचं कळालं हो, तू कोब्बर आहे. 9:30-10 वाजत आलेत. तुम्ही म्हणताय 3.5 हाताचं शरीर भगवंताच्या प्राप्ती करता केलं पाहिजे.
मान्य आहे, हे शरीर खाण्यापिण्यामध्ये झोपण्यामध्ये वेस्ट घालवायचं नाही, वाया घालवायचं नाही. मग या शरीराचा वापर देव प्राप्ती करता केला पाहिजे ना महाराज. तर ऐका ना महाराज, या धावपळीच्या योगामध्ये आम्हाला देव कसा भेटल? महाराज म्हणजे अनेक साधन आहेत. ऐका बरं का, देव कसा भेटल आपल्याला मुद्द्यावर यायचं आहे. देव प्राप्तीचं साधन घ्यायचं आपल्याला. लोकांनी प्रश्न केला, तुकोबर आहे, तुम्ही म्हणता या जन्माचं सार्थक तेव्हाचा विठ्ठलाला पाहण्यामध्ये, विठ्ठलाच्या प्राप्तीमध्ये. मग तो विठ्ठल भेटतो कशा? महाराज म्हणजे अनेक साधन आहेत. कृतयुगामध्ये लोकांनी देवाच्या प्राप्ती करता धावपळ केली. त्रेतायुगामध्ये देवाच्या प्राप्ती करता लोकांनी धावपळ केली. द्वापार युगामध्ये लोकांनी देवाच्या प्राप्ती करता धावपळ केली. पण त्या धावपळीमध्ये खटाटोप होती बरं. त्या धावपळीमध्ये संकट होते. त्या धावपळीमध्ये वेळ जायचा, कष्ट भरपूर होतं. मी सांगत नाही, कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदुक्त यज्ञ, द्वापार युगी आगणमुक्त पूजन, तंत्र विधान, कलयुगी कडक करायला झालं. अरे देव प्राप्ती करता कृतयुग, कृतयुग म्हणजे सत्ययुग, रामाच्या अगोदरचा काळ. कृतयुगामध्ये देव प्राप्ती करता लोक काय करायचे? घरादाराचा, बायको लेकराचा, प्रपंचाचा त्याग करायचे, जंगलामध्ये जायचे. 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष घरादाराचा, प्रपंचाचा त्याग करायचे आणि जंगलात जाऊन साधना भरपूर करायची. मग त्यांना देव भेटायचा. माफी मागून बोलतो बरं का, 10-10, 15-15 वर्ष जंगलात गेल्यानंतर देव भेटायचा. इकडं फोन नाही, मिस कॉल नाही. त्याग केल्यानंतर देव भेटायचा. खरं सांगा, माफी मागून बोलतो, 2 तासाच्या कीर्तनाला येत असताना विचारून आलाव का नाही? अय माधू मामा, हुई ग, कानेगावच्या महाराजाचं कीर्तन आहे, जाऊ का? जाऊच नाही, जाऊ का? तिनं जर म्हणली होय, माय प्रत्येक पत्रिकेवर त्याचं नाव असते. अजून ऐकाल नाही मी, चला तुम्ही, आम्ही सुद्धा येतो माग माग, असं म्हणलं की नटून थटून यायचं. आणि तिनं जर म्हणली पाऊस चालाय, पावसाचे दिवस आहेत, निवांत झोप म्हणलं की निवांत नंद्या पालता पडतोय घरात. अरे 2 तासाच्या कीर्तनाला घरातले लोक परवानगी देत नाहीत. 10-10, 20-20 वर्ष लोक जाऊ देतील आम्हा तुम्हाला ही घरातली? महाराज कृतयुगामध्ये त्याग जमायचा लोकांना. आता कुठला त्याग हो महाराज? प्रपंच सुटत नाही, लेकर बाळ सुटत नाहीत, ते आम्हाला शक्य नाही. चला पुढे, कृतयुगातलं साधन शक्य नाही ना देवप्राप्तीचं, त्रेतायुगातलं घ्या. त्रेतायुगी वेदुक्त यज्ञ. त्रेतायुगामध्ये रामाच्या काळात देव भेटायचा मावशी. पण कसं? यज्ञ केल्यानंतर. काय यज्ञ? पण शास्त्र सांगतं, ब्राह्मण देवता आहेत का इथं? ऐका, यज्ञ करता मुख्यतः होती कशाची लागते? तुपाची. आता ऐका, शास्त्र अजून एक सांगतं माय, रामाच्या काळामध्ये देव भेटायचा यज्ञ केल्यानंतर. पण यज्ञ करत असताना तूप किती लागायचं? तर हत्तीच्या सोंड इतकी जाड धार तुपाची यज्ञ कुंडात धरावी लागायची. किती? हत्तीच्या सोंड इतकी जाड धार. आता ऐका, ते यज्ञ 1 दिवसापुरतं नसायचं, 5-5, 6-6 महिने, 1-1 वर्ष यज्ञ चालायचे. आता एवढं कलियुगात तूप आणणं शक्य आहे मावशी? हा, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, घरमालक जेवायला बसले, मी जेवायला बसलो सोबत, त्यांच्या सोबत अजून 1-2 होते वारकरी. आणि घर मालकीन जेवू वाढायला लागले. ताटाला खीर होती आणि यानं गप खावं का? होय गा, काय तुझ्या हाताला सवय? कारण काय पाहिजे असलं की इकडली स्तुती करावी लागते. हिच्या लक्षात आलं याला काहीतरी पाहिजे काय काय. खरंच लय भारी स्वयंपाक झालाय. होय गा, खीर लय भारी झालीये, पण या खिरीवर दूध असल्यानंतर लयच भारी लागल. बिचारीच्या मनात नव्हतं द्यायचं, पण तांब्या भरून दूध घेऊन आली. माझ्याही खिरीवर वाढली, मालकाच्याही वाढली, 2-3 वारकऱ्याच्या वाढली. तिनं किचन मध्ये जाऊन बसती, तेवढ्या त्यानं गप खावं का? फुरका दिलं, म्हणलं वा, पहिलंच खीर भारी होती, दूध टाकल्यानंतर अजून भारी लागाली. पण या खिरीवर तूप असल्यावर लयच भारी लागते. तूप म्हणलं की तिनं मधूनच म्हणली चुप. अरे तूप म्हणल्यावर सध्या हल्ली चुप म्हणायला लागलीत लोक. चमच्याभर तुपा करता सांगायला लागलो. हत्तीच्या सोंड इतकी जाडधार तुपाची कलियुगात भेटल? ओ महाराज, ते सुद्धा साधन आमच्याच्याने शक्य नाही. रामाच्या काळातलं शक्य नाही, कृतयुगातलं शक्य नाही, तर द्वापार युगातलं घ्या, भगवान कृष्णाच्या काळातलं. द्वापार युगी आगणमुक्त पूजन, द्वापार युगामध्ये भेटायचा देव. कृतयुगामध्ये जंगलात गेल्यानंतर देव भेटायचा. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर, तर द्वापार युगामध्ये 2-2, 3-3 तास भगवंताच्या समोर बसायचे, भगवंताची पूजा करायची. मग तुम्हा आम्हाला देव भेटायचा. लोकांनी प्रश्न केला, तू को बरा आहे, 2 तास बसायला सुद्धा टाइम नाही, जंगलात जायला वेळ नाही, यज्ञ करण्याकरता तेवढं तूप आणणं शक्य नाही, त्यातलं कोणतं साधन आमच्याच्यानं करणं शक्य नाही. तू को बरा आहे, लेकरा बाळावत राहत प्रपंच करत
सुलभ आणि सोपा सहज देव कसा भेटल असं सोपं साधन सांगा म्हटल्यानंतर तो खूप बरा अभंगाच्या पहिल्याच्या नाम साराचे कृतयुगामध्ये जंगलात गेल्यावर देव भेटायचा पण एवढं 10-10 वर्ष आमच्याच्यानं शक्य नाही. त्रेतायुगात यज्ञ केल्यानंतर पण तेवढं तुप आम्हाला आणणं शक्य नाही. द्वापार युगामध्ये त्या 4-4 3-3 तास देवाच्या समोर पूजा करत बसल्यानंतर देव महाराज ते सुद्धा शक्य नाही. प्रपंच करत करत लेकर बाळ सांभाळत सांभाळत संसार करत करत सहज जाता जाता देव भेटल कसा असं सोपं साधन सांगा. तुकोबराय म्हणले एकच आहे, नाम साराचे ही सार. सगळ्याचा सार जर काय असेल तर ते माझ्या देवाचं नाम. लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज कृतयुगामध्ये 10-10 वर्ष जंगलात गेल्यानंतर देव भेटायचा, त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर देव भेटायचा, द्वापार युगामध्ये पूजा केल्यानंतर तुम्ही म्हणताय ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका ठिकाणी बसून त्या देवाला आळवलं, त्या देवाचं नामचिंतन केल्यानंतर देव भेटतो. महाराज म्हणले भेटतो कारण ते नामचिंतन साधन काय हे सर्वसामान्य लोकांना कळलेलं नाही. आमच्या तुमच्या उद्धाराकरिता बुडत हे जण न देखवे डोका डोळा येतो कळवळा म्हणून या. जग बुडायला लागला अंधकारामध्ये, साधू संतांना सहन झालं नाही. सगळी साधू संत एकत्र आली आणि विचार करायला लागली यांना आयुष्य कमी आहे, देव प्राप्ती करता यांच्या अंतकरणात धासतच नाही, मग यांना सहज देव कसा भेटेल. सगळे संत एकत्र आले. संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडोनी ते श्री हरीचे नाम, ते श्री हरीचे नाम. सगळे संत एकत्र आले, विचार करायला लागले यांना वेळ कमी आहे, देवा करता यांच्या अंतकरणात तडपडच नाही, मग यांना देव कसा भेटल. सगळे संत एकत्र आले, सगळं सारांश पाहिलं,
ज्ञानाचा बुद्धीचा वापर केला, दृष्टीचा वापर केला आणि एकमेव सारांश काढलं तुमच्या आमच्या कल्याणाचं. ते एक श्रीहरीचे नाम. श्रीहरी म्हणजे देवाचं नाम. तुम्ही बसल्या ठिकाणी देवाचं नाम घ्या तरी तुमचा उद्धार आहे. विठ्ठल. लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज हो तुम्ही म्हणताय कृतयुगामध्ये साधन केले की देव भेटायचं, त्रेतायुगात यज्ञ केल्यावर देव भेटायचं आणि घरात आम्ही बसून निवांत देवाचं नाम घेतल्यावर आम्हाला देव भेटतो. हो भेटतो. तुम्हाला माहित आहे माहिती कर्म करत करत ज्या ठिकाणी आपला जन्म झालाय, ज्या कुटुंबामध्ये आपला जन्म झालाय ते कुटुंब सांभाळत सांभाळत सुद्धा देव तुमचं रक्षण करू शकतो. मागे पुढे उभा तुमचा सांभाळ करू शकतो. पण बसल्या ठिकाणी आपलं कर्म सोडायचं नाही. कर्म करत करत मुखामध्ये देवाचं नाम चिंतन घ्यायचं. तुम्हाला माहित आहे सावता म्हणे केला मला. सावता महाराज एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मला. आपलं कर्म सोडलं नाही. शेती करत करत अंतःकरणात चिकाटी होती. पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करेल. मग अंतःकरणात चिकाटीच होती. देव कधी कृपा करेल, देव कधी भेटल. पण आपलं कर्म सोडलं नाही. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, शेती सुंदर केली. त्यांच्या एवढी शेतीच कोणी केली नाही सुंदर. शेती सुंदर केली पण अंतःकरणात चिकाटी होती. देव भेटल का नाही, भेटल का नाही. आणि शेती करत करत विठ्ठल नामाचं चिंतन चालू केलं. परिणाम त्याच विश्वाच्या मालकानं अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथानं वीट सोडावी, कमरेवरचे हात सोडावे. आणि ज्या ठिकाणी सावता महाराजांची सुंदर शेती चालू आहे त्या शेतीमध्ये माझ्या विश्वाच्या मालकानं जावं आणि सावता महाराज सोबत कष्ट करू लागावं. फक्त नामचिंतनाचा फायदा. म्हणून तो कोपराय म्हणतात नाम साराचे ही सार. लोकांनी प्रश्न केला म्हणले महाराज भरपूर सायास केल्यानंतर देव भेटायचा, पण आज सायासाची गरजच नाही. फक्त नामचिंतन केल्यावर देव भेटतो. तू कोपरा म्हणले भेटतो. अजून काय होतं तू कोपरा म्हणले शरणांगत यम किंकर. अरे देव तर भेटलच देवाच्या नाम घेतल्यानंतर. पण देवाचं नाम एवढं ताकदीचं आहे. न्यायला आलेला काळ सुद्धा तुम्हाला बघितलं की शरण येतो. शरणांगत यम किंकर. लोकांनी प्रश्न केला महाराज आजपर्यंत कधीच काळ कोणाला सोडला नाही. खरं सांगा मावशी तुमच्या गावात असा एखादा आहे का जन्माला आलाय खरं पण मरायचं नावच घेत नाही. अरे मंगल मावशी आली का, आलाय का असं. अरे जन्म आहे याचा अर्थ मरण आहे. मी म्हणत नाही आएगा सो जाएगा. राजा रंक और फकीर. राजा असो रंक असो किंवा फकीर असो ज्या अर्थी जन्म भेटलाय त्या अर्थी मरावं लागतंय. मी म्हणत नाही. स्वतः भगवंताने सांगितलं अर्जुना हे तुझे चुलत भाऊच आहेत पण मारून टाक. अर्जुनाने सांगितलं देवा अरे मारून टाक, मरतोय त्याला मारायचं ना आपण. कृष्णाने सांगितलं तुला सुद्धा मारावं लागणार आहे कारण मरण कधी कोणाला चुकलं नाही. अर्जुनाने गालातल्या गालात हसावं. देवा तू म्हणतोस यांना मारून टाक तुला मरण आहे, यांना मारून टाक त्याला मारून टाक. देवा तुला मरण आहे का रे कृष्णाला. कृष्ण गालातल्या गालात हसू लागले म्हणाले अर्जुना मी या सृष्टात विश्वाचा मालक जरी असलो सृष्टीला निर्माण करणारा तर ऐक मी नियम टाकत असताना त्या नियमाचं पालन मला सुद्धा करावं लागले. देहाची गावाली या देहाच्या गावाला आलेल्या जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणून धनंजया जिया परी. ए धनंजया हे अर्जुना या देहाच्या गावाला आलेल्या प्रत्येक जीवाला जावंच लागतं. इथं नाही म्हणून चालत. आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतंय म्हणून प्रत्येकाला विनंती आहे माय अरे एका पारद्याच्या हातातून बाण सुटावा. मरण हे देवाला सुद्धा चुकलेलं नाही आणि भगवान कृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागावं. परिणाम
त्या कृष्णाला सुद्धा या देहाचा त्याग करावा लागला. अर्थ एकच आहे, मरण हे कृष्णाला सुद्धा चुकलेलं नाही. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबारा छाती टोकून सांगतात, ज्याच्या मुखात देवाचं नाम त्याला बघितल्याबरोबर तेच मरण माघारी पळतं. दड 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 विनंती आहे, घरामध्ये एखाद्याची माय निघून गेली असेल तर वाईट वाटू देऊ नका. कडक करा याला. अरे घरामध्ये एखाद्याचा बाप निघून गेला असेल तर वाईट वाटू द्यायचं नाही. माय घरामध्ये एखाद्याचं पोटचं लिकरू गेलं असेल तर त्या फुटूकड बघून आक्रोश करत रडत बसायचं नाही. खरं सांगू माय, आज ते गेलेत, उद्या 100% तुमची आमची पाळी आहे. अरे तुमचं आमचं जाऊ द्या. देखत देखत ना तू तो ही तैसा झाला, देखत देखत ना तू तो ही तैसा झाला. अरे बघता बघता बापाची, माईची, आज्याची, पंजाची जाऊ द्या, पुढच्या येणाऱ्या नातू पंतांची सुद्धा पाळी तीच आहे, जावं लागणार आहे. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणता, शरणांगत ज्याच्या मुखात देवाचं नाम आणि न्यायला आलेला काळ तुमच्या मुखातलं देवाचं नाम चिंतन पाहिल्याबरोबर दडदड दडदड दुडदुड दुडदुड पळ सुटला, पळून जातो माघारी. लोकांनी प्रश्न केला, हो म्हणले महाराज, कृष्णाच्या पायात बाण मोडला लागावा आणि कृष्ण सुद्धा मरावा, आणि तुम्ही म्हणताय त्याच कृष्णाचं नामचिंतन करणारे या सर्वसामान्य नामधारक अधिकार श्रेष्ठ आहे. काळ आल्याबरोबर त्यानं तुमच्या मुखातलं नाम पाहिल्याबरोबर माघारी जातो. ऐका, उदाहरण जवळच आहे, तुम्हाला माहित आहे, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम त्याला पाहिल्याबरोबर न्यायला आलेला काळ माघारी जातो. याला म्हणायचं शरणांगत यमकिंकर. बार्शीच्या जवळ धामणगाव आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, फार सुंदर आहे. मला पहिले चरण सोडवायचं आहे. बार्शीच्या जवळ धामणगाव, आणि त्या धामणगावामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मचैतन्य गुरुवर्य मानकोजी महाराज बोधले होऊन गेले. ऐका बरं का, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम असते त्यांनी स्पर्श केल्याबरोबर नेहलेला आलेला काळ माघारी जातो. मला ही सोडवायचं आहे. आणि त्या धामण गावामध्ये 350 वर्षाचा काळ पाठीमागचा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणा की, आणि मानकोजी बाबांचं कीर्तन प्रति एकादशीला धामण गावामध्ये असायचं. आता ऐका, आणि त्या बाबाच्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरता जेवढे हे तुळजापूर आहे, सावरगाव आहे, मार्डी आहे, राळेरास आहे, काटी आहे, वडगाव आहे, ही खेडेपाडी जेवढे आहेत ना, तेवढे प्रत्येक गावातून भजनी मंडळ मानकोजी बाबांच्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरता जायचे. का? खरं सांगू तुम्हाला, साधू संतांच्या मुखातले शब्द मध्ये आले मुखावाटे, आमच्यासाठी ते अमृतच आहेत. विठ्ठल आणि त्या मानकोजी बोधलेंच्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरिता गावागावातून भजनी मंडळ जावं. जुना काळ आहे, पांदीचे रस्ते असायचे, आणि आमची जुनी भजनी मंडळ सांगते कशाचं महाराज, जुन्या काळामध्ये पायी प्रवास होता, कशाच्या गाड्या, कशाचं काय. आणि जुन्या काळामध्ये अजून कीर्तनाला एका ठिकाणी, भजनाला एका ठिकाणी जायचं म्हणलं की खंड्यावर पकवाच, आपलं आपलं, टाळकऱ्याने खंड्यावर टाळ, विनेकऱ्याने आपला आपला विना, हे असलं असायचं. आणि त्या काळामध्ये सांगतात बा जुने लोक, कशाचं महाराज, कीर्तन केलं की पाकिट नसायचं, कीर्तन केलं की नारळ नसायचं, नुसते खीर भेटायची पण खायला. हे जुने आहेत बघा, नुसते खिरीवर जुन्या काळाच्या कीर्तनकारांनी कीर्तन केली. तुम्ही माझ्याकडे बघू नका, आजचं कीर्तन खिरीवर आहे काय की, मी तिकडलं सांगालोय. काळ जुना फार सुंदर काळ होता, फार सुंदर काळ होता. परिणाम, गावागावातून भजनी मंडळ निघालं बाबांच्या कीर्तनाचा आनंद घेण्याकरिता. धामणगावला मार्डीहून भजनी मंडळ निघालं. दिवस मावळलेला टाइम, लखलख चांदण्याच्या प्रकाशामध्ये पायी वाट चालू आहे. मार्डीहून भजनी मंडळ, काटीहून भजनी मंडळ, सावरगावहून भजनी मंडळ, या न्यायाप्रमाणे राळेरासून भजनी मंडळ निघालं. पण घडलं असं, पांदीचा रस्ता सिंगल रस्ता असल्यामुळे एकामागे एक एकामागे एक एकामागे एक भजनी जात होते. लखलख त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये जाणारी भजनी मंडळ, रखमाजी पाटील नावाचा एक भजनी होता.
त्या भजनीच्या पायाला सर्पानी, त्या अंधारामध्ये सर्पाने दंश करावं, चावावं. परिणाम कोणी जरी असलं तर ते विषयमय सोडणार. पायाला सर्पानी चावल्याबरोबर त्यांना वाटलं काहीतरी काठी वगैरे टोचली असेल, काटा वगैरे. पाय झिंजाडला आणि तसेच पावलं पुढे टाकत निघालेले आहेत. विष अंगामध्ये भिनलेला आहे. आणि मग रखमाजी पाटील धाडकनी जमिनीवर कोसळले. आणि जमिनीवर कोसळलेल्या रखमाजी पाटलाला या सोबतच्या वारकऱ्यांनी पाहिलं. भजनी मंडळ, अरे काय झालं पाटलाला, काय झालं पाटलाला? एक जणानं नाकाला हात लावला तर श्वास बंद आहे, छातीला हात लावला माय ठोके बंद आहेत. हात आपल्या हातामध्ये घेतला तर थंडगार शरीर लागले. तोंडाला पांढरा शुभ्र थुका आलेला आहे. यांच्या लक्षात आलं, अरे रे रे, जो पाटील आपल्या सोबत आलता त्या पाटलाच्या पायाला काम झालेलं आहे. एकूण एकामध्ये चर्चा चालू झाली, काय करायचं काय करायचं. अरे कीर्तनात कसं जावं, चला महागारी घेऊन याला. एक जण म्हणला, एक महागारी जर नेलो तर सगळं हे आपल्यावर येणार आहे. ऐका म्हणले, पाटील मेला हे फक्त आपल्या भजनीस लोकांना माहित आहे, गावातल्या पण लोकांना माहित नाही आणि पुढच्या पण लोकांना माहित नाही. एक काम करू, याला असंच उचलू आणि ज्यांचं कीर्तन चालू आहे त्यांच्या कीर्तनात नेऊन बसू. उद्या जर काय वाईट बरं झालं तर कीर्तनकारावर लुटू. कधी लोक काय काय लुटतील काय सांगता येईल. अरे असं कसं, काही बोलायचं नाही. मेलाय फक्त आपल्याला माहित आहे, गप्प बसा. आणि महागारी नेल तर 100% आपल्यावरच येणार आहे. ज्यांचं कीर्तन चालू त्यांच्या कीर्तनात नेऊन बसू. ठरलं. दोघे दांडगे होते. त्यांनी पाठीमागून हात घातलेला, तोंडाचा पांढरा थुका पुसलेला आहे आणि त्या रखमाजी पाटलाला उठवलेला आहे पाठीमागून हात घालून. आणि त्या भजनी लोकांनी ज्या ठिकाणी मानकोजी बाबांचं कीर्तन चालू आहे ना, खरं सांगू, गच्च दरबार भरलेला आहे मानकोजी बाबांच्या कीर्तनामध्ये. एकीकडे महिला आहेत, एकीकडे पुरुष आहेत. गच्च दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये पाठीमागडच्या खांबाला टेका देऊन त्या रखमाजी पाटलाला आणून बसवलेला आहे. आणि मग पिळदार मिशा रुबाबदार चेहरा मानकोजी बाबांनी डोळे उघडावं आणि पाहावं तर गच्च दरबार भरलाय. बाबांनी सांगितली, पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. डोळे उघडून सांगितलं, पुंडलिक वरद हरीचा गजर करा. गजर करायला लागली. टाळी वाजवा, टाळी वाजायला लागली. विठ्ठला विठ्ठल भजन करा. विठ्ठल विठ्ठल भजन होत होतं. सगळे भजन करत होते, सगळे भजनानंद झाले होते, एकटा सोडून. कोण? रखमाजी पाटील तटस्थ बसलेला, गेलेला आहे तो. सगळे भजन करायला लागले, एकटा निवांत बसलाय. बाबांनी पुन्हा सांगितलं, टाळी वाजवा, गजर करा. सगळे गजर करायले, लहानापासून वृद्धापर्यंत, एकटा सोडून. आणि मग त्याच भजनी मंडळातला एक जण उठला, ओ महाराज, मगापासून तुम्ही म्हणताय टाळी वाजवा, मगापासून म्हणताय पुंडलिक वरदे हरीचा गजर करा, मगापासून म्हणताय विठ्ठल विठ्ठल भजन करा. अहो सगळेच आम्ही भजन करायला लागलोय. हा गप बसलाय. आणि आतापर्यंत बरा होता, तुमच्या कीर्तनात आल्यावर काय झाले की बाबा. असं मानकोजी बाबांच्या लक्षात आलं. खरं सांगू, साधू संतांना देवाला सांगायची गरज नाही, न सांगता तुम्हा. मानकोजी बाबांच्या लक्षात आलं, ही निम्म्या वाटत गेलेला आहे, घराकडे घेऊन जायचं सोडून कीर्तनामध्ये व्यत्यय. मानकोजी बाबांना सहन झालं नाही आणि ज्या खंबाला टेका देऊन रखमाजी पाटलाला बसवलं होतं त्या ठिकाणी मानकोजी बाबांनी जावं आणि हात जोडाय. बाबा, अरे सगळे भजन करायला लागलेत, विठ्ठल विठ्ठल भजन करतात, भगवंताचा घोषणा करतात, आवाज देतात, देवा करतात, तू काय गप्प बसलाय? टाळी वाजव. तरी सुद्धा पाटील शांतच आहे. विठ्ठल विठ्ठल भजन कर, तरी सुद्धा पाटील शांतच आहे. मग तो माणूस म्हणलो का महाराज, मगापासून आम्ही सुद्धा म्हणालो टाळी वाजव, तरी गप्पच आहे. आणि आतापर्यंत बरा होता, आता कीर्तनातच काय झाले की बाबा. मानकोजी बाबांना सहन झालं नाही. माझ्या मानकोजी बाबांनी उजवा हात बाहेर काढला आणि उजवा हात त्या मेलेल्या रखमाजीच्या मस्तकावर ठेवला. अरे बघता काय, जसा मस्तकावर हात पडला बाबाचा, तसा मेलेला पाटील उठून उभा राहिला आणि भगवंताचा जयघोष करायला लागला. याला म्हणायचं शरणांग.
जो काळ देवाला सुटला नाही तो काळ मग तुम्हाला सुटणार आहे. फक्त मुखामध्ये माझ्या देवाचं नाम घ्या. काय होईल? शरणांगत यम किंकर. काळ सुद्धा तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील. लोकांनी प्रश्न केला, खरंच महाराज तुमच्या देवाचं नाम भारी आहे की? नामचिंतन केल्यानंतर देव भेटतो, पहिला फायदा. नामचिंतन केल्यानंतर न्यायला आलेला काळ महागारी जातो, दुसरा फायदा. पण महाराज तुमच्या देवाचं नाव घ्यायला टाइमच नाही. मायांनो, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे बरं का. तुम्ही सांगताय खरं देवाचं नाम घेतल्यानंतर देव भेटतो. देवाचं नाम घेतल्यानंतर जे दुःखरूपी भांडवल आहे ना ते सुखरूप होणार आहे, मान्य आहे. आणि नामचिंतन केल्यानंतर न्यायला आलेला काळ महागारी जाणार आहे, शरण येणार आहे. ऐका, पण देवाचं नाम घ्यायला टाइम नाही. तू कोब्बर आहे म्हणले देवाचं नाव घ्यायला टाइम नाही ना. एक काम करा, घरातल्या लेकराचं नाव घ्यायला टाइम आहे का मावशी? देवाचं नाम घ्यायला टाइम नाही. होय, देवाचं नाम घेतल्यावर देव भेटतो. देवाचं नाम घेतल्यावर न्यायला आलेला काळ माघारी जातो. ऐका, काही लोकांनी प्रश्न केला, तू कोब्बर आहे, पहाटेच्या 4 वाजता उठावं लागतं, रात्रीच्या 12 पर्यंत कष्ट आहे, मरमर मरावं लागतं, आणि एवढ्या पळापळीमध्ये कुठं नाम घ्यायला टाइम आहे मला? तू कोब्बर आहे म्हणले देवाचं नाव घ्यायला टाइम नाही. एक काम करा, लेकराचं नाव घ्या, तरी तुमचा उद्धार आहे. काही माणसांनी प्रश्न केला, हो म्हणले लेकराचं नाव घेऊन कुठं उद्धार होतं का? होतो. तुम्हाला माहित आहे, अजामेळांत मरणाशी आला तोवरी स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अरे मरेपर्यंत अजामेळा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला, एका वेश्येच्या संगतीमध्ये लागलेला आहे, आणि त्याच वेश्येपासून अनेक मुलं झालेली आहेत. आणि शेवटच्या मुलाचं नाव त्यानं काय ठेवलंय? नारायण. आणि मरेपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही माई, पण मरायच्या टायमाला एकच किंचाळी पोली, नारायण. मरायच्या टायमाला प्राण जाते वेळी म्हणे नारायण. पण खरं सांगू, नारायण किंचाळी फुली ही आवाज तिथल्या नारायणाला पोचला. कुठल्या? वैकुंठातल्या. आणि तो म्हणायला लागला, चला माझं नाव घेतलंय, आजपर्यंत कधी घेतला नाही, पण मरायच्या टायमाला माझं नाव घेतलंय, आणि विमान पाठविले आणि त्याचा उद्धार करून टाकला, त्याला वैकुंठात जागा दे. आता मला मुद्द्यावर यायचंय. नारायण आहोळी फोडली, किंचाळी फोडली, पण देवासाठी फोडली होती का मावशी? झोपल्या का काय? अगं माझा घेत नारायण म्हणून शेवटच्या मरायच्या टायमाला म्हणला नारायण, पण देवासाठी नव्हतं ते. पोटच्या लेकरू लांब होतं, लेकरासाठी हाक मारला होता. पण ते विचार करायला जाऊ जा, ही लेकरासाठी मारलाय, पण ते नाव माझंच आहे की नारायण. आणि खरंच आहे. बघा तुम्ही महाराजजी, जुन्या काळामध्ये जास्त लोकांच्या गळ्यात माळा नव्हत्या, जुन्या काळामध्ये जास्त लोकांच्या कपाळाला बुक्की नव्हती, तरी सुद्धा त्या लोकांना वैकुंठात जागा भेटत होती. का? त्याचं मुख्य कारण असं आहे, त्यांची नावच तसली होती. आता किती जरी माळा घातल्या, किती जरी बुक्के लावले, तर आताचे नाव साधू संतांचे देवधर्माचे नाहीतच. कसं देव वैकुंठात जागा देईल? अरे जुन्या काळातली आत्या फार सुंदर होती. तर आत्या आहेत का? आत्या आहेत ना आत्या? आता ऐका, नाव कोण ठेवतंय तुमच्याकडे? लेकराचं नामकरण कोण करते? आत्या. आता ऐका, ती जुन्या काळातली आत्या किती हुशार होती. ती आत्या म्हणायची, आपल्या बापाला माईला तर देवा धर्माचा नादच नाही, कधी देवाचं तोंडात नाव येत नाही, आणि त्या अजामेळानं मरायच्या टायमाला देवाचं नाव घेतलं आणि वैकुंठात जागा भेटली. आपले मायबाप तर कधीच देवाचं नाव घेतलं, ह्या आत्या विचार करायचे. आपल्या भावाला पण नाद नाही, आताच वर्ष झालं लगीन होऊन भाऊजाई घरात आले, तिला सुद्धा देवाचं नाद नाही. ती आत्या विचार करायची, यांना देवाचा नाद नाही, मायबापाला देवाचा नाद नाही, भावाला भाऊजाईला देवाचा नाद नाही, आता यांचा उद्धार कसा होणार? ती आत्या किती हुशार होती बघा. आत्या म्हणायची, यांना लेकरू झालं की यांच्या लेकराचंच नाव मी देवाचं ठेवते. आणि बघा जुन्या काळातल्या आत्यानं लेकराची नावं ठेवली बघा. कसले हो? केशवा, माधवा, गोविंदा, गोपाळा, अच्युता, वामना, दशरथ, नंदना, कृष्ण, विष्णू, हरी, मधुसूदन, मुरारी, केशव, नागनाथ, महादेव, दामोदर, वैजीनाथ, संभाजी, शहाजी, मुक्ताबाई, जनाबाई, द्वारकाबाई, मथुराबाई, ही जुन्या काळातल्या आत्या. आताच्या पियुष, काय नाव ठेवले? आत्ताची आत्या पियुष. त्या पियुषला बघून सगळं आमचं गाव होईल बेहुश, आणि नाव ठेवते पियुष. कसा उतार होईल माय? अरे देवा धर्माचं नाव घ्यायला वेळ नाही, लेकरा बाळाची घ्या तरी सुद्धा तुमचा उद्धार आहे. पण सध्या हल्ली वातावरण एवढं बिघडलंय महाराजी,
एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर रांग लागली दर्शनाला. पुरुष गेलेले आहेत दर्शन करून, महिलाची पाळी आली. दर्शन करत 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 गेलेले आहेत पुढे. एक महिला दर्शन करून पुढे गेली आणि महागारी फिरून म्हणली, श्लेष्मा. काय श्लेष्मा? श्लेष्मा मावशी हे काय श्लेष्मा? तिनं म्हणली माझ्या लेकराचं नाव आहे. लेकराचं नाव कोण आहे? मुलगी आहे. इकडे या कडला मावशी श्लेष्मा नाव कुठं ऐकलं तुम्ही? नाही माय महाराज, टीव्ही मध्ये हा शब्द ऐकला आणि ती मला लय आवडला म्हणून मी माझ्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मावशी कमीत कमी शब्द आवडला, पण त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? काय का असं ना माय महाराज, लय भारी शब्द आहे म्हणून मी माझ्या मुलीचं नाव ठेवले. अहो श्लेष्मा म्हणजे नाकातला मेकूड. काय नाव ठेवले? श्लेष्मा. नाकातला शेंबूड. आता ह्या नाकातल्या शेंबडाचं आपण नाव घ्यायचं श्लेष्मा. कधी उद्धार होईल आपला? अरे नाव अशी ठेवा, एखाद्याच्या मुलीचं मुक्ताबाई नाव आणि ते नाव एखाद्या पामरानं सामान्य जीवानं घेतलं तर याचा सुद्धा उद्धार होईल अशी नावं ठेवा. काही नाव आहेत महाराज. आता मध्ये मध्ये एक नाव निघाल तर माफी मागूनच बोलतो. आता विषय बोलायचा नाही, नारदांची गादी, पण विषय निघालाय म्हणून बोलतो. अरे जुन्या काळामध्ये लोकांच्या गळ्यात माळा नव्हत्या, जास्त परमार्थ नव्हता, तरी सुद्धा लोकांना वैकुंठात जागा भेटायची. त्याचं मुख्य कारणच असं आहे, भगवंताची नावं लेकरा बाळाची होती आणि जाता जाता ती लेकीचं नाव घ्यायची. सतत नाव घेण्यानं त्यांचा उद्धार वैकुंठात झाला, जागा भेटली. आमच्या गळ्यात माळा आहे, कपाळाला बुक्के आहे, विठ्ठलाचं चिंतन चालू आहे, पण एकीकडे लेकरा बाळाची नावं वेगवेगळीच. आता मध्ये मध्ये एक निघाल तर बघा, पप्पी. एवढं बंद करा. माहित आहे का तुमच्यात? नाही ना? मग सांगतो दृष्टांत. आहे म्हणल्यावर लय अवघड आहे. विठ्ठला फार विचित्र नावं निघालीत आणि कसं या नावानं आमचा उद्धार होणार आहे? अरे जेणेकरून लेकरा बाळाची नावं अशी ठेवा, देवाधर्माची घ्यायची गरज नाही. त्या लेकराचं नाव घेतलं तरी सुद्धा आमच्या कुटुंबाचा उद्धार होईल अशी नावं ठेवून त्यांची नावं घेऊ नका. कमीत कमी त्या लेकरा बाळाची नावं देवाधर्माची ठेवा, तरी सुद्धा तुमचा आमचा उद्धार आहे. विठ्ठल लोकांनी प्रश्न केला, हो तू कबर आहे, तुम्ही म्हणता देवाचं नाम घेतल्यानंतर देव भेटतो, पहिला फायदा. तुम्ही दुसरा फायदा सांगितला, त्याच देवाचं नाम घेतल्यानंतर न्यायला आलेला काळ शरण येतो. बोधले बाबांना शरण आला. मान्य आहे महाराज, दोन्ही फायदे देवाच्या नामानं. आणि तुम्ही म्हणता देवाचं नाम नाही घेतलं तर कमीत कमी लेकराच घ्या, तरी सुद्धा त्या देवाच्या नामाची जादू तुमच्यावर पडणार आहे. खरंच का हो महाराज? खरंच तुमच्या देवाचं नाम उत्तम आहे. तू कोब्बर आहे म्हणली, याला उत्तम म्हणायचं नाही, याला उत्तमातलं उत्तम म्हणायचं. उत्तमा
देवाचं नाही लेकरा बाळाचं घ्या, पण कसं पण घ्या, पण देवाचं नाम घ्या. वाचे बोला पुरुषोत्तम, उत्तमा उत्तम. महाराज म्हणतात उत्तमातलं उत्तम जर काय असेल तर ते देवाचं नाम घ्या. कसं पण घ्या, पण देवाचं नाम घ्या, तरी तुमचा उद्धार होणार आहे. नेहलालीला काळ शरण येणार आहे, देव भेटणार आहे. आता देव भेटल्यानंतर काय होणार आहे लय सांगायची गरज नाही. हरी आला हातान मग कैसी भय चिंता. एकदा देव भेटल्यानंतर कसली भय कसली चिंता. मागे पुढे उभा राहे संभाळी. देव संभाळ करतो, पण देव भेटण्याचं एकमेव सुलभ साधन आहे ती देवाचं नाम आहे. लोकांनी प्रश्न केला तो खबर आहे वेळ संपत आली, तुम्ही म्हणता देवाचं नाम घेतलं की काळ शरण येतो, आणि तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्यायला टाइम ना, लेकरा बाळाची घ्या पण देवा धर्माची ठेवून घ्या, तरी आमचा उद्धार होणार आहे. एवढं उत्तमातलं उत्तम देवाचं नाम आहे. कळालं महाराज? पण त्या देवाचं नाम चिंतन करून फक्त मनुष्यालाच फायदा झाला का? महाराज म्हणले देवाचं नाम चिंतन करून राक्षसाचा सुद्धा फायदा झाला. नाम जपता चंद्रमौळी, नाम जपता चंद्रमौळी, देवाचं नाम घेतल्यानंतर मनुष्यांना फायदा होणार आहे. महाराज हो तो खूप बरं आहे, नाम आम्ही घेऊ, आमचा फायदा करून घेऊ, पण आम्हाला एवढं सांगा की नाम चिंतनाचा फायदा फक्त मनुष्याला झाला का? तो खूप बरं आहे म्हणले राक्षसाला सुद्धा झाला. नाम जपता चंद्रमौळी, या नामाचं उच्चारण केल्याचा परिणाम आमचा तुमचा तर उद्धार होईलच, पण राक्षसाचा उद्धार झाला. नामे तरला वल्ल्या कोळी. वल्ल्या नावाचा राक्षस होता. पुण्याच्या जवळ वल्ले गाव, त्या वल्ले गावाच्या शेजारी घनदाट जंगल, आणि घनदाट जंगलामध्ये जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धत, आणि त्या सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरिता, पोट भरण्याकरिता, सुख भोगण्याकरिता या वल्ल्यानं हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. आता ऐका, येणारा जाणाऱ्याची मुंडकी उडवायचा, उद्ध्वस्त करायचा, त्यांच्या जवळचं खायचं प्यायचं सुखाच्या गोष्टी घ्यायचा आणि घरच्यांना देऊन द्यायचा. का तर घरचे सुख समाधान ऐशारामाचे जीवन जगावं. बऱ्याच बायांना विधवा केलेला आहे, बऱ्याच लेकरांना अनाथ केलेला आहे, पाप वाढलेला आहे, पापाचा घडा भरला, ब्रह्महत्येचं पातक. पण त्याचा नियम होता, एक माणूस मारला की शब्द वापरायचा मरा. काय म्हणायचा? मरा. माणसं मारायचा मरा, माणसं मारायचा मरा. एक माणूस मारला की एक खडा रान्ना. जुने कीर्तनकार सांगतात 7 रांजण खड्यानं भरली होती म्हणे. आता एका रानात किती खडे असतील? किती असतील मावशी? ऐका, एवढं ब्रह्महत्येचं पातक मस्तकावर, आणि संतांचं ठरलंय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. खरं सांगू तुम्हाला, पायामध्ये घुंगरा, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळे घेतले माझ्या नारदाने, आणि याचा उद्धार करायचा आहे.
ज्या झाडावर वाल्या कुळी बसायचा त्या झाडाच्या खालून निघाले. नारायण नारायण. पटकनी पुढे उडी मारला आणि नियमित प्रमाणे शस्त्र धरला. एक जेवढं काय आहे तेवढं सगळं दे, नाहीतर उडी तो म्हणतो. नारदानी सांगितलं, वेड्या, अरे मला माहित आहे बऱ्याच लोकांचा तू बळी घेतलायस, मारलायस बऱ्याच लोकांना, पण हे कोणासाठी करतोय? त्यानं सांगितलं, घरामध्ये सगळे आहेत, इष्ट मित्र सज्जन सगळे हे सगळे आहेत आणि त्यांना सुख समाधान भेटावं म्हणून. वेड्या, ज्यांच्या करता जे माणसं मारलायच ते तुझे नाहीत, ते फक्त सुखा करता तळमळ करायला लागले. आणि ऐक, जर असतील तर पापाचा घडा भरलाय तुझा. 100% पाप झालंय, यातलं 10% पाप घेतात का विचारून ये जा. वाल्या कुळी गालातल्या गालात हसला म्हणला, बरं आहेस की, मला घरी विचारायला पाठवायचं, इकडे गपचिप निघून जायचं काय? विश्वास बसला नाही. नारदांना झाडाला बांधलं. ऐका, घरी विचारायला गेला, आई वडिलाच्या पुढे हात जोडला, बाबा माझा 100% पापाचा घडा भरलाय, तुमच्या करताच मी पाप केलंय, यातलं 10% तुम्ही घेचाल का? मायबापाने हात जोडले. सांगितलं, राजा, जोपर्यंत लेकरू लहान आहे तोपर्यंत मायबापाचं कर्तव्य आहे, किती पण कष्ट लागो, पण त्या लेकराला त्याच्या पायापर्यंत उभा करणं ही मायबापाचं कर्तव्य आहे. पण एकदा ते लेकरू पायावर उभा राहिलं ना स्वतःच्या, तर ते लेकराचं कर्तव्य आहे मरेपर्यंत त्या म्हाताऱ्या मायबापाला घराच्या बाहेर काढायचं नाही. आम्ही त्यातलं घेणार नाही, तो पुण्य कर किंवा पाप कर, पण आमचं पोट भागीव, आम्हाला काही घेणं देणं. लेकराच्या जवळ आला, मित्राच्या जवळ आला, सगळे सोयरे चुलते धायरे, आणि शेवटचा पर्याय जाता जाता ठप्पा विचारावाच म्हणला, बायकोच्या जवळ गेला. होय गा, जंगलामध्ये एक व्यक्ती आलाय आणि तो म्हणतोय, माझा पापाचा घडा भरलाय, 100% पाप झाले, आणि मला माहित आहे सगळ्यांनी नकार दिला, पण तू माझी बायको आहेस. बायको या शब्दाचा अर्थ अर्धांगिनी. तू माझी अर्धांगिनी आहे, तू माझी धर्मपत्नी आहे, तू माझी बायको आहेस. आता खरं सांगू तुम्हाला, बायकोला अर्धांगिनीच का म्हणतात ही बरेच पुस्तकं शोधली, पण सापडलं नाही गणित याचं. 2च वर्ष झाली लगीन होऊन, पुराव्या सगळं सापडले. बायकोला अर्धांगिनी का म्हणतात? पूर्वी काय व्हायचं महाराजी, लग्नाच्या अगोदर कीर्तन झालं, गावकऱ्यांनी जेवढं पाकिट भरलेलं आहे, 5 असेल 6 असेल, खिशातच आहे, घरी जाऊन झोपलेला हो. सकाळी उठून पाहिलं की जशाच तसं निघायचं. रात्री गावकऱ्यानं जेवढं भरलं तेवढं, लग्नाच्या अगोदर बरं का, जेवढं भरलं तेवढं निघायचं. पण लगीन झालं तसं तसं होई नाही. रात्री 5 भरले की ही सकाळी बघितलं की 2.5च निघाले, आणि त्यात अजून ती कपड्याच्या घड्या घालत जवळ येणार. लयच लांब गेलतो, लयच कमी दिल ते, कमी दिल नाहीत, निमा हाणलेच. निम हाणणारीला अर्धांगिनी म्हणायचं. विठाला अगं तू माझी अर्धांगिनी आहे, 100% पाप झाले, तुझ्या करता केलंय, तू निम्म घेतलं पाहिजे. हात जोडले, सांगितलं, मालक सगळ्यांनी नकार दिलाय, पण माझा आधी ऐका. तुम्ही म्हणता आयुष्यभर केलेलं पाप मी घेतलं पाहिजे निम्म, का तर मी अर्धांगिनी आहे. ऐका ना मालक, तुमच्या करता सगळ्या परिवाराकरता परवाच्या दिवशी स्वयंपाक करता 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 माझ्या पायाला इंचू चावला. वेदना होत होत्या, आग होत होती, तळपायाची आग मस्तकाला गेलेली होती, पाय आदळत होते. आई ग बाबा ग आहो, आई ग बाबा ग आहो म्हणून रडत होते. 2 तास तुम्ही माझ्या समोर निवांत बसलात, त्या 2 तासापैकी 1 तास मला तुम्ही रडू लागलात. तो म्हणला, तसं कसं होतंय? म्हणला, आजार म्हशीला इंजेक्शन पकाल्या म्हशीला. तिनं तसंच उत्तर दिली, अहो 2 तासाच्या वेदनापैकी 1 तासाची वेदना तुम्ही सहन करू शकत नाही, तर तुम्ही केलेलं आयुष्यभराचं पाप मी कसं घेऊ शकणार? लक्षात आलं, डोळ्यात अश्रू आले. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे येतव सुखाची माटणी. एकला मी दुःख भोगी कुंभा पाक जाचणी, ते कोणी सोडविना एका सदुर्वाचोनी. लक्षात आलं? अरे ज्यांच्या करता हे सगळं मी पाप केलंय, माता पिता बंधू बहिणी हे कोणच माझे नाहीत. आता त्याच्याशिवाय मला या संकटातून कोणी सोडू शकणार नाही. पळस सुटला आणि ज्या झाडाला नारदाला बांधलं होतं ना, त्याच नारदांच्या पायाला मिठी मारली. काय मी उद्धार पावे, काय कृपा करीला नारायण, ऐसे तुम्ही सदा संत जन.
माझे नाहीत. लक्षात आलं, डोळे उघडले, पळस सुटला आणि ज्या झाडाला माझ्या नारदांना बांधलं त्या नारदांच्या पायाला मिठी मारली. काय मी उद्धार पाविण, काय कृपा करील नारायण. पायाला मिठी मारली. बाबा अहो, आजपर्यंत मी अंधकारामध्ये होतो, हे माझे आहेत म्हणून नाही तेवढ्यांना मी मारलं. पाप वाढलंय, मला सोडविचाल का? नारदाने सांगितलं सोडवाचं पुन्हा बघू, आधी मला झाडाला बांधलेलं सोड. झाडाला बांधलेलं सोडलं, ते हातातलं टाक, शस्त्र टाकलं, इथं बसवलं. देवाचं नाव घे. ती म्हणला कसलं असतंय? आयुष्यभर मारलेलं माणसं असं राम म्हण राम. त्याचा एक धडा होता, मुंडक उडवले काय म्हणत होता? मरा. राम म्हणलं की मरा म्हणायचं. राम मरा, अरे राम मरा. नारदांच्या लक्षात आलं, अरे रे, आयुष्यभर पाप केल्याचा परिणाम ही मरा म्हणाले. बस इथं मरा येतं ना, मन मरा मरा, मन मरा मरा, मन मरा मरा. अरे वेड्या, सतत म्हण, एकदा दोनदा नाही, सतत मरा 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 राम 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 राम. मराचं उलट राम झालं परिणाम. केले रामायण रामादि, केले रामायण रामादि, चिंतन झालं, पण चिंतने परिणाम मराचं राम झालं. आणि राम झाल्याचा परिणाम केले रामायण रामा आधी. अरे राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं जसं लिहिलं तसं थै 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 जन्माला येऊन प्रभू रामचंद्राला नाचावं लागलं. अर्थ एकच आहे, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होत असेल आणि त्यानं लिहिलं तसं रामाला वागावं लागत असेल तर मला सांगा, देवाच्या नामाची ताकद काय सोपी आहे का? म्हणून मला प्रत्येकाला विनंती आहे, राक्षसाचा सुद्धा उद्धार होत असेल तर आम्ही गप्प बसायचं नाही. वाचे बोला पुरुषोत्तम विठप्पा. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, बसल्या ठिकाणी टाळी वाजवा. हा हा आमचं बंद व्हायला आणि आमचं वाजायला लागलं. एकदा टाळी वाजवा जोर. चालेल, शेवटच देऊ आता. हा शेवट. विठ्ठल अरे देवाच्या नामाचा फायदा किती आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, माय देवाचं नाम श्रेष्ठ आहे, कसं पण घ्या पण देवाचं नाम घ्या तरी तुमचा उद्धार आहे. अरे उद्धार काय, न्यायला आलेला काळ माघारी जातो एवढी ताकद आमची तुमची होणार आहे. पण या वाचेनं अखंड देवाचं नाम, दोन्ही चरण समजले महाराज. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणते, अरे मायानो तुमचा आमचा तर उद्धार होईल, आम्ही मानव आहोत, पण राक्षसांचा उद्धार झाला. कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. अनेक राक्षसांचा उद्धार करणारं जीवनामधलं एकमेव सुलभ साधन जर कोणतं असेल तर माझ्या देवाचं नाम आहे.
म्हणून तिसरं चरण, म्हणून या वाचनाखंड आम्ही तुम्ही देवाचं नाम जपलं पाहिजे. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, ए दादा, सृष्टीला निर्माण करणारा तो देव आहे, पण सृष्टीमधल्या या कीटकांना तारणारा देवाचं नाम आहे. तुका माने तुका देवाचं नाम प्रत्येक संकटातून तारणारं देवाचं नाम तुकोबराय म्हणले दादा. म्हणून तर सांगतो ना, सगळ्या सृष्टीला तारणारं ते देवाचं नाम आहे. तुका म्हणे वर्णो काय, काय वर्णन करावं. तारक विठोबाचे पाय, सगळ्याला तारून नेणारं माझ्या विठ्ठलाचं पाय आहे, सगळ्याला तारून नेणारं विठ्ठलाचं नाम आहे. म्हणून या मुखानं अखंड उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी काही फार मोठा कीर्तनकार वगैरे नाही. कानेगाव मध्ये लहान लेकरांना पखवाजाचा थोडा अभ्यास, पिटीचा थोडा अभ्यास, हरिपाठ म्हणा, त्यामध्ये काकड्याचे काही अभंग म्हणा, हे शिकविणारा एक साधा गुरुजी आहे. पण खरं पाहायला गेलं तुमच्या कृपेची पोसली जन्मोजन्मी तुका म्हणे सगळ्यांची कृपा, सगळ्यांचा आशीर्वाद भेटावा. आणि तुकोबरायांचं, माझ्या माऊलींचं, प्रत्येक साधू संतांचं खरं पाहायला गेलं तेही प्राणापुरते आवडते माझं निरोते. जे भक्त चरित्र ते प्रशंसिते. साधू संतांचं चरित्र सांगितलं की ते प्राणापेक्षा देवाला जास्त आवडतं. म्हणून साधू संतांचं चरित्र कीर्तनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बोलत असताना चुकीचे काही शब्द गेले असतील तर बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रे जे जे मी खरं पाहायला गेलं ज्यांच्यामुळं आम्हाला आज या गावाचं दर्शन झालं, ज्यांच्यामुळं अशा भल्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मला सेवा प्राप्त झाली, आदरणीय महाराज मंडळी आहेत, प्रत्येक महाराज मंडळींच्या चरणी वंदन करतो. पुनश्च एकदा महिला असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, बाल असतील, पीटी मास्तर असतील, दोन्ही पखवाजे असतील, गायक असतील, चोपदार असतील, खरं पाहायला गेलं दुकान उघडं ठेवून कामामध्ये काम काही म्हणा हीच आहे बघा. असो माझ्या बाबांच्याही चरणी शिष्टीमाली आहेत. पट्ट्यावर कट्ट्यावर बसलेले सगळे श्रोते वर्ग सगळ्यांच्या चरणी वंदन करून वैकुंठवासी गुरुवारी ब्रह्मचैतन्य गुरुवारी मारुती बाबा कानेगावकर, त्याचबरोबर
आमच्या भागाचं आराध्य दैवत असणारी आई तुळजाभवानी आहे, गुरुबा काका आहे. त्या प्रत्येक साधू संतांच्या चरणी वंदन करून सेवेला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर
खरं पाहायला गेलं हा कार्यक्रम फक्त आजच्या पुरता नाही, तर ज्या ज्या वेळेस तुम्ही मोबाईल काढून त्या युट्यूब वरती सर्च करताना वैभव महाराज कानेगावकर असतील, प्रत्येक महाराजांचे कार्यक्रम ज्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा 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 पाहायला भेटणार आहेत ते आपलेच माऊली पांचाळ चॅनेलचं नाव आहे ना. वाव, अतिशय सुंदर. महाराजांच्या ही चरणी वंदन करतो. किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन ही सिद्धेश निर्गीत माझी पायिक पणी विठाल जय विठाल.